काल रात्री मी असाच निवांत बसलो होतो. अचानक एका जवळच्या नातेवाईकाचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. मी स्वप्नील आणि ही माझी 1 year 1 crore स्टार्टअप जर्नी. माझा एक जुना व्हिडिओ बघून ते म्हणाले, अरे बाबा हे काय करतोस, अशा पोस्ट टाकू नकोस, असलं वागणं आपल्या घराण्यात मुळीच शोभत नाही. तो मेसेज वाचून आधी मला हसू आलं, पण मग विचार करून खूप वाईट वाटले, कारण आपल्याकडे हीच मोठी शोकांतिका आहे. एकदा मुलगा इंजिनियर झाला आणि त्याने जर ठरवलं मला चहाची फ्रँचायझी टाकायची आहे किंवा स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचंय, तर सर्वात आधी आपलेच लोक आडवे येतात. अरे लोक काय म्हणतील, लोक हसतील तुला. पण मला एक सांगा, जेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतात, तुमचा घराचा हफ्ता थकतो किंवा एखादी मेडिकल इमर्जन्सी येते, तेव्हा हे शोभत नाही म्हणणारे नातेवाईक तुमचं बिल भरायला येतात का? नाही येत ना. मग त्यांच्या रिकाम्या शब्दासाठी तुम्ही 10 कोटीची स्वप्न का मारताय? कष्ट करण्याची कसलीही लाज नसते मित्रांनो. लाज ही गरिबीत आणि लाचारीत जगण्यात असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या नजरेतून स्वतःला बघणं बंद करणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं साम्राज्य उभं करू शकणार नाही. ज्या दिवशी तुमचा बँक बॅलन्स वाढेल ना, त्याच दिवशी हेच लोक म्हणतील, आम्हाला माहित होतं हा काहीतरी मोठा पराक्रम करणार आहे. तो मेसेज वाचून मी एक ठरवलं, कोणाला काही शोभतं यापेक्षा माझं विजन जास्त महत्वाचं आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असा मोफत सल्ला मिळालाय का? कमेंट मध्ये तुमचे सल्ले लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे.